भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची 2 वेळा भेट झाली। बावनकुळेंच्या निवासाने काही दिवसांपूर्वी धस आणि मुंडेंची भेट झाली। बावनकुळेंनी बोलावलं होतं, तिथे मुंडे आलेले। पहिल्या भेटीवर धसांची ही प्रतिक्रिया, तर प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुंडेंची भेट घेतली। दुसऱ्या भेटीवर धसांनी ही प्रतिक्रिया दिली। माझा लढा सुरूच राहील, सुरेश धस यांची ही भूमिका। माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे। हे दोघंही इमोशनल आहे खूप, आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर। त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। तुम्ही भेट घालून दिली आहे खरं? नाही, भेटलेच माझ्याकडे। मी अध्यक्ष आहे पक्षाचा, आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे धनंजय मुंडे सर। ते काही ते तारीख आवश्यक नाही, पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे, भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष मी असल्यामुळं, आणि धनंजय मुंडेंचे माझ्या मागच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासापर्यंत धनंजय मुंडेजींनी माझ्यासोबत काम केलं आहे। त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धसची भेट आहे की पारिवारिक भेट झाली आहे। आम्ही तिघही परिवार म्हणून बसलो होतो, आणि त्यांच्यात मतभेद आहे, मनभेद नाही आहे। आले आणि आमच्यात अर्धा तास चर्चा झाली। प्रदेशाध्यक्ष माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, त्यांच्याकडून सांगण्यामध्ये काही झालं असेल, परंतु त्यांनी आम्हाला हे मिळतंय का अशा प्रकारचं वाक्य वापरलं होतं। मी क्लिअर कट त्यावेळेस सांगितलं, मी माझी माघार घेणार नाही। त्यांच्या निवासस्थानी भेटलो, दवाखान्यात आदल्या रात्री नेलतं, परवाची गोष्ट आहे मला वाटतं। मी भेटलो, आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय हे तुम्हीच पाहून घ्या। झाकून लपवून नाही, दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलेलो आहे। त्यांच्या निवासस्थानी भेटलं, तब्येतीची विचारपूस करायला। तब्येतीची विचारपूस आणि लढा हे 2 वेगवेगळे प्रकार आहेत। लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार। फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय?